Good morning, dear students. Today we are going to start our lesson number 15, Khara Nagrik, and writer is Suhas Bartake. By this lesson, writer wants to tell us while studying, the contents of the lessons are not just to be studied but to be practiced in real life. हे आहेत आपल्या पाठाचे लेखक सुहास बारटक्के. पाठ क्रमांक 15, खरा नागरिक. लेखक आहेत सुहास बारटक्के. यांचा जन्म झालेला आहे 1955 या साली. हे प्रसिद्ध लेखक आहेत, पत्रकार आहेत. वडापाव, कोकणातल्या आळवाटा, कोकणातली देवालये, कोकण निसर्गयाग, साद मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून विपुल लेखन. उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्राप्त. आता आपण पाहणार आहोत की या पाठाच्या माध्यमातून लेखकांना आपल्याला काय सांगायचे आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्ये आचरणात आणायची असतात, हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे. निरंजन हा जो आहे हा या पाठाचा मुख्य पात्र आहे. मीन्स ही इज द मेन कॅरेक्टर ऑफ दिस लेसन. लेखक म्हणतात की प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून, मतलब जब हम लोग पाठशाला में पढ़ते हैं तो हमें सिर्फ विषयों का अभ्यास नहीं करना है, तो उसमें से जो मूल्य मीन्स वैल्यूज़ जो हमें मिलते हैं उन्हें हमें अपने आचरण में लाना है. म्हणजेच ती मूल्य आपल्याला आपल्या खऱ्या जीवनामध्ये उपयोगात आणायची असतात. निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान मीन्स प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता उल्लेखनीय आहे. या ठिकाणी एक असा प्रसंग या पाठामध्ये घडणार होता की ज्यामधून खूप मोठी मनुष्यहानी होणार होती, पण निरंजन नावाच्या एका लहान मुलाच्या प्रसंगावधानाने तो प्रसंग टळला आणि म्हणून व्यक्तीच्या अंगी प्रसंगावधान म्हणजेच समयसूचकता हा गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पाठाच्या पहिल्या परिच्छेदाला. या पाठामध्ये लेखक सुहास बारटक्के यांनी निरंजन नावाची एक व्यक्तिरेखा साकारली आहे. उन्होंने निरंजन नाम की एक व्यक्तिरेखा इस पाठ के माध्यम से हमारे सामने रखी है. हा निरंजन नावाचा मुलगा एक लहान मुलगा आहे आणि त्याची परीक्षा सुरू आहे. तेव्हा काय होतं ते आपण पाहूया. निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. भल्या पहाटे मीन्स अर्ली मॉर्निंग. निरंजनची परीक्षा सुरू आहे आणि म्हणून अभ्यास करण्यासाठी तो अगदी सकाळी उठून बसलेला आहे.
निरंजन की परीक्षा शुरू है और इसीलिए वो पढ़ाई करने के लिए बहुत ही सुबह उठकर बैठा है। आज शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर। नागरिकशास्त्र मीन्स पॉलिटिकल सायन्स। तो झाला की संपलीच परीक्षा। संपणे मीन्स टू फिनिश और ओव्हर। आज त्याचा शेवटचा पेपर आहे, तो म्हणजे नागरिकशास्त्र। तो संपला कि परीक्षा संपली। आज उसका आखिरी पेपर है। इतिहास मीन्स हिस्ट्री, भूगोल ज्योग्राफी आणि नागरिकशास्त्र या तीनही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो। त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच, अवघड डिफिकल्ट। तर ह्या ठिकाणी निरंजन सकाळी सकाळी उठून अभ्यासाला बसलेला आहे। सुबह सुबह उठ के पढ़ने बैठा है। आज उसका आखिरी पेपर है और तीनों विषयों का पेपर उस समय, उस ज़माने में साथ में हुआ करते थे। आणि त्याच्यामध्ये देखील उसमें भी नागरिकशास्त्र मीन्स पॉलिटिकल साइंस का पेपर उसको थोड़ा टफ जाता था। त्याला थोड़ा तो विषय कठीण जायचा आणि म्हणून तो सकाळी सकाळी अभ्यासाला बसलेला आहे। इसीलिए वो बहुत ही जल्दी सुबह उठकर पढ़ने के लिए बैठा है। आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पाठाच्या पुढच्या परिच्छेदाला। पहाटेची, सकाळची वेळ दोन्ही समानार्थी शब्द आहेत। पहाट मीन्स मॉर्निंग, सकाळ। वेळ अभ्यासाला योग्य असते। योग्य मीन्स करेक्ट, प्रॉपर। म्हणजेच काय की सकाळची वेळ ही अभ्यास करण्यासाठी सगळ्यात चांगली असते। सुबह का जो समय होता है वो पढ़ने के लिए सबसे अच्छा होता है। हा भडसावळे गुरुजींनी, भडसावळे इज द सरनेम ऑफ टीचर, गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता। भडसावळे गुरुजी हे निरंजनचे सर्वात आवडते शिक्षक होते। तो भड़सावड़े जो सर है उन्होंने हमारे निरंजन को ये सलाह दी थी कि सुबह का समय पढ़ने के लिए सबसे अच्छा होता है। सकाळच्या टवटवीत, टवटवीत ताज्या, फ्रेश आणि प्रसन्न वातावरणात, प्रसन्न प्लीझंट, आनंदी वातावरणात अभ्यास खूप छान होतो। सर नेहमी म्हणायचे की सकाळचं वातावरण हे खूप ताजंतवानं असतं, मनही प्रसन्न असतं आणि त्यामुळे आपला अभ्यास चांगला होतो। सुबह का जो माहौल होता है वो बहुत ही ताज़ा होता है, प्रसन्न होता है और इसीलिए सुबह के समय पढ़ना अच्छा रहता है। शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे, विश्रांती आराम, रेस्ट, ताज़ं-तवानं बनलेलं असतं। हमारा शरीर भी रात भर आराम करने के वजह से सुबह सुबह बहुत ही ताज़ा फील करता है और इसीलिए पढ़ाई उस वक्त अच्छी होती है। प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं। हवेत सुखद गारवा असतो, सुखद प्लीझंट, गारवा कूलनेस, ठंडपणा। सकाळचं वातावरण ठंड असतं, माहौल ठंडा रहता है और इसीलिए उस वक्त पढ़ने में मज़ा आता है। दुरून एखादी भूपाळी, भूपाळी मीन्स मॉर्निंग प्रेयर, किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत, भक्तिगीत मीन्स डिवोशनल सॉन्ग ऐकू येत असतं। सकाळी सकाळी कोणीतरी भूपाळी म्हणत असतं, मतलब सुबह की प्रेयर कोई गा रहा होता है, तो कभी रेडियो के ऊपर कोई भक्तिगीत बज रहा होता है। ते नसेल, अगर गाना नहीं है
तर पक्ष्यांचं सुमधुर सुमधुर स्वीट गोड संगीत साथीला असतंच. सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येतो. सुबह सुबह पंछियों की आवाज़ हमें सुंदर सी सुनाई देती है, वो हमारा साथ देते हैं. अशा आल्हाददायक वातावरणात, आल्हाददायक हॅप्पी और प्लीझंट वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक मीन्स संस्कृत पोएम चटकन पाठ होतो. पाठ होणे मीन्स लर्न होणं या बायहार्ट करणं. तर अशा सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये आपण संस्कृतसारखा विषय जरी अभ्यास करण्यासाठी बसलो तरी तो पटकन लक्षात राहतो. एरवी न कळलेलं गणित, कभी कभी नहीं समझा हुआ कोई भी सम या मैथ्स चटकन करता फ़ौरन हमें समझ में आता है, क्योंकि माहौल उतना अच्छा होता है, हमारा मन हमारा शरीर बहुत ही ताज़ा रहता है. त्याची रीतही लक्षात राहते. रीत मीन्स मेथड. हाँ निरंजन का अनुभव, ये खुद निरंजन का एक्सपीरियंस है कि सुबह सुबह अगर हम मैथ्स लेकर बैठेंगे पढ़ने तो हमें वो जल्दी समझ में आता है. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे, मोलाचा प्रेशियस. तर अशा प्रकारे स्वतः निरंजनचा हा अनुभव आहे की सकाळी केलेला अभ्यास हा चटकन लक्षात रहतो. निरंजन का खुद का अनुभव है कि सुबह के वातावरण में अगर हम लोग पढ़ते हैं तो वो पढ़ाई हमें जल्दी याद हो जाती है. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. अपार मीन्स अनलिमिटेड. श्रद्धा, फेथ, विश्वास. भडसावळे गुरुजी जे होते ते निरंजनचे अतिशय आवडते शिक्षक होते आणि त्यांच्यावर निरंजनचा खूप विश्वास होता. निरंजन का उनके ऊपर बहुत ही विश्वास था. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. भडसावळे सर भी उसको बहुत चाहते थे. अब क्यों चाहते थे वो भी हम देखेंगे. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता. लाडका मीन्स फेवरेट. कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा. प्रामाणिकपणे, इमानदारीने, प्रामाणिकपणा, लॉयल्टी आणि अभ्यासही. अभ्यासात आणि कामात दोन्ही गोष्टीत निरंजन अतिशय प्रामाणिक होता. पढ़ाई में भी और काम करने में भी वो बहुत ईमानदार था. या जगात त्याचं असं कोणी नव्हतंच. इस दुनिया में उसका कोई नहीं था. बिचारा अकेला था. दूर दूरच्या नात्यातल्या, नाते मीन्स रिलेशन, एका मावशीच्या घरी, एक दूर के रिश्ते की उसकी मौसी थी, उसके घर पे वो रहता था. चिपळूण शहरालगत, चिपळूण कोकणातलं एक शहर आहे. शहरालगतच्या एका उपनगरात, चिपळूण जवळच्या एका शहरात, शहर मीन्स उपनगर मीन्स शहर, सिटी, तो राहायचा. तो त्याच्या मावशीकडे राहायचा. वो भी उसके दूर के रिश्ते की मौसी थी और उसका घर चिपळूण शहर के पास था. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. एक पहाड़ के नीचे गांव से दूर उस मौसी का घर था. आई वडील लहानपणीच वारले. वारणे म्हणजेच मृत्यू होणे मीन्स डेथ होना. उसके माता पिता की बचपन में ही मौत हो चुकी थी, इसीलिए वो अकेला था. काही दिवस
मामा ने सांभाळ केला. कुछ दिन उसके मामा ने उसको संभाला. आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. और फिर उसके बाद काम करने के लिए उन्होंने उसे चिपळूण लाके छोड़ दिया. या मावशीकडे आणून सोडलं. और फिर इस मौसी के पास उसके मामाजी ने लाके छोड़ दिया. आणि तोही मुंबईला निघून गेला. और उसके बाद उसका मामा मुंबई निकल गए. तो कायमचाच, कायम मीन्स परमानेंट. उसके मामा जो मुंबई चले गए वो हमेशा के लिए चले गए, वापस उसको लेने कभी भी नहीं आए. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. जाने से पहले एक अनमोल सलाह वो निरंजन को देके गया. वो क्या थी वो हम लोग अब देखेंगे. रडत बसू नको, रोते मत बैठ. शेण, गोठा वगैरे जी पडतील ती सारी काम कर. शेण मतलब गोबर, गोठा मतलब तबेला. जो काम तुम्हें करना होगा, गोबर निकालना है, तबेला साफ करना है, जो काम तुम्हें यहाँ पर बोलेंगे वो करते जा. मावशी देईल ते खा. मौसी तुम्हें जो देगी वो खाते रहना. आणि इथंच रहा और कुछ भी कर, लेकिन यहाँ से कहीं मत जा, यहीं पे रहना. मावशी तुला शाळेतही घालणार आहे. और उसका कारण ये है कि मौसी तुम्हें स्कूल में डालने वाली है, तुम्हारा दाखिला कराने वाली है. तो अगर तुम्हें पढ़ना है तो तुम्हें यहाँ से कहीं पर भी नहीं जाना है. किसी भी हालत में तुम्हें यहीं पर रहना है. ऐसी सलाह उसके मामा जी ने जाते वक्त उसको देकर गए थे. मामा गेला तो पुन्हा परतला नहीं. मतलब एक बार उसके मामा जी चले गए तो वो वापस आए ही नहीं. मात्र लहानगा निरंजन, लहानगा छोटा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. प्रामाणिकपणे, इमानदारीने. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं. जमवून घेणे, टू बी ॲडजस्ट. आता निरंजनची गरज होती त्यामुळे तो पडेल ते काम करायचा. कारण मामाने सांगितलं होतं की मावशी त्याला शाळेत घालणार आहे आणि शिक्षण त्याला पूर्ण करण्याची इच्छा होती. आणि म्हणून तो पडेल ते काम करायचं. जो काम उसको दिखता था, बोले जाता था, वो सब काम निरंजन ईमानदारी के साथ करता था. आणि शाळेत नाव दाखल केलं आणि शाळेमध्ये त्याचा प्रवेश झाला. मावशीची परिस्थिती कंडिशन यथा तथा असल्याने, यथा तथा एव्हरेज, मावशी गरीब होती. निरंजन वार लावून जेवायचा. वार मीन्स डेज, दिवस लावून जेवायचा. म्हणजेच आठवड्याचे 7 दिवस तो वेगवेगळ्या घरी पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मतलब हफ्ते के 7 दिन वो अलग अलग घर पे मेहमान बनकर खाना खाने के लिए जाता था. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून, प्रोग्रेस, पहले ही साल जब उसने स्कूल में दाखिला लिया तो उसके पढ़ने का प्रोग्रेस देखकर भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी, थोर मोठे मीन्स रिच पर्सन्स, श्रीमंत व्यक्तींच्या घरी वार लावून दिले. मतलब खाने के लिए डेज लगाकर दे दिए. मतलब जितने भी 6-7 व्यक्ति जो कि भड़सावळे गुरुजी को पहचानते थे, उनके घर पे ये बेचारा निरंजन 7 दिन अलग अलग लोगों के घर पे जाके खाना खाता था. दररोज एकाच्या घरी दुपारी
निरंजन पाहुणा म्हणून, पाहुणा मीन्स गेस्ट, जेवायला जायचा. रोज वो हर एक व्यक्ति के घर पे मेहमान बनकर खाना खाने के लिए जाता था. मग तिथून शाळेत और वहीं से वो बिचारा स्कूल के लिए निकलता था. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे मिळेल त्यावर राहायचा. लेकिन शाम को मौसी के घर पे जो खाना मिलता था वो खाता था. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली कामं आटपणे संपवणे, टू फिनिश. अभ्यासाला बसायचा. सुबह जल्दी उठता था, घर के जितने काम हैं तबे लिख के अगर कोई काम होंगे तो वो काम करता था और पढ़ाई करने के लिए बैठता था. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा. खूप आवश्यक आहे ही गोष्ट, आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवणे. आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. हमेशा उसका फर्स्ट रँक आता था. अतिशय मेहनती, अतिशय हुशार आणि इमानदार असा हा मुलगा आहे. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. उसके किताबों का जितना भी खर्चा होगा वो सब खर्चा भडसावळे गुरुजी करते थे. गुरुजींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, जब तक तुम्हारा फर्स्ट रैंक आ रहा है, तोपर्यंत मी सारा खर्च करेन, तब तक मैं पूरा खर्चा करूँगा आणि वारही लावून देईल और खाने का भी बंदोबस्त करूँगा, नाही तर नाही, वरना नहीं करूँगा. गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. झटून, अतिशय मेहनतीने अभ्यास करायचा. तर अशा प्रकारे अनाथ निरंजन आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनत करत होता. आज नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना, आज निरंजनचा शेवटचा पेपर आहे, आपल्या लक्षात असेल, आज उसका आखिरी पेपर है, आपको ध्यान में रहेगा शायद, और वो भी नागरिक शास्त्र मतलब पॉलिटिकल साइंस का पेपर है. आधीचे सगळे पेपर्स, इसके पहले के सारे पेपर, सारी परीक्षा चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. वो बहुत खुश था क्योंकि आज के पहले वाले सारे पेपर उसको अच्छे गए थे और आज उसका आखिरी पेपर है. नागरिकांची कर्तव्य कोणती? कर्तव्य मीन्स ड्यूटीज. उत्तम नागरिक कुणाला म्हणावं? एक अच्छा नागरिक किसको बोलना चाहिए? लोकसभा म्हणजे काय? लोकसभा मतलब क्या? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. सारे जवाब उसको फटाफट आ रहे थे. म्हणजे त्याचा संपूर्ण अभ्यास करून झालेला होता. उसकी पूरी पढ़ाई करके हो चुकी थी. अभ्यास करता करता किती वेळ लोटला, किती वेळ झाला, कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. वो फौरन उठ के खड़ा हो गया. 9 वाजून गेले होते कि 9 बज के गए थे. 10:30ची परीक्षा, 10:30 की परीक्षा थी. त्याआधी उसके पहले देशमुखांकडे जायचं होतं. देशमुख सरनेम है ये. तो उनके घर पे जाना था क्योंकि आज खाने का जो दिन था वो उनका था. केवढं तरी लांब चालायचं होतं. कितना तो भी दूर चलना था. भराभर आवरून तो निघाला. भराभर पटकन लगेच आवरून तो निघाला. फौरन अपनी तयारी करके वो निघला. तर अशा प्रकारे हा जो निरंजन आहे अतिशय मेहनती, हुशार आणि इमानदार मुलगा आहे. आज त्याचा शेवटचा पेपर आहे आणि त्याला देशमुखांकडे जेवायला जायचं आहे. उनको देशमुख जी के घर पे जाना है खाना खाने के लिए, जिनका घर बहुत दूर है और 9 बज चुके हैं. 10:30 की उसकी परीक्षा है, इसीलिए वो जितना जल्दी हो सकता है तयारी करके अपने घर से निकल पडा. आपल्या घरातून तो निघाला. पुढे काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. लवकरच आपण भेटूया या पाठाच्या 2nd एपिसोडमध्ये. गुड बाय, टेक केअर.